हे डिलिशियस फूडी. नमस्कार, मी उदेश सुर्वे. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे डिलिशियस अड्डामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत जो की खूप सिंपल रेसिपी आहे, दाल फ्राय. तर दाल फ्राय बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघूयात. शिजवलेली डाळ, यामध्ये 2 डाळी मिक्स आहेत, तूर आणि मूग. त्यानंतर राई, जिरं, गोरी मिरची, लांब हिरवी मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, चवीनुसार मीठ. चला मग सुरुवात करूयात दाल फ्रायच्या रेसिपी. चला मग सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपण तुपामध्ये तेल टाकूयात. तेल चांगल्यापैकी टाकून तेल टाकून झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूयात. कढीपत्त्यानंतर गोरी मिरची आणि हिरवी मिरची. मिरचीचा एक चांगला असा कडकडीत फ्लेवर येऊन देत. चांगल्यापैकी भाजून देत दोन्ही. आता आपण त्यामध्ये टाकूया जिरं आणि राई. मस्त असा फ्लेवरफुल तडका झालाय. आपण टाकूयात थोडासा कांदा बारीक चिरलेला. कांदा आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाहीये, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे. कांदा भाजून झाल्यावर आपण टाकूयात टोमॅटो बारीक चिरलेले. छान असा टोमॅटो सुद्धा भाजून झाला आहे. आता त्यामध्ये हळद टाकूयात 1 चमचा, चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा परतवून हळद जळायच्या आधी त्याच्यामध्ये डाळ टाकूयात. डाळ खूप घट्ट झाली आहे माझी. डाळीच्या डबल पाणी टाकतो आहे. आणि ह्याला मस्तपैकी छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. डाळ शिजवताना तूर आणि मूग ह्या दोन्ही डाळी भिजवून त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतलेल्या आहेत. आणि डाळीचं डबल पाणी घातलेलं आहे, त्यामुळे डाळीची कन्सिस्टन्सी चांगल्यापैकी मेंटेन होईल. डाळीला उकळून देत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडंसं हिंग टच करतोय, जे की पचनाला चांगलं असतं आणि एक हलकासा चटपटा फ्लेवर. छान अशी डाळीला उबळ आलेली आहे मस्तपैकी. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूयात. कोथिंबीर खूप टाकायची. आणि आपली दाल फ्राय रेडी आहे. मस्तपैकी आपली अशी डाळ रेडी झाली आहे. तर आपण सर्व करूया.
आणि आता आपण ह्याला वरून घी टाकूया. वीडियोस बनाने हैं, फिल्मोड़ा है ना।